निघ इथून परशु, कारण माझ्या घरात मी अनोळखी माणसांना ठेवत नाही. हे घर माझं बी एवढं लक्षात ठेव, कुठं बी जाणार नाही मी तुला तुझं मत विचारलं नाही परशु, आदेश दिलाय. तू काय सुप्रीम कोर्ट आहे रे आदेश द्यायला? माझ्या घरात माझा शब्द अंतिम आहे. तुझ्या लोकांसाठी असेल, माझ्यासाठी नाही. तसं असेल तर तुझ्यासाठी आता वेगळी भाषा वापरावी लागेल मला. वापर की, कुठली बी वेगळी भाषा वापर. जे काही वेगळं करायचं असेल ते करून घे. मी कुठं बी जाणार नाही. जानकीताई, आता माझ्या नशिबात त्रास सहन करणंच आहे. वाटोळं झालं माझ्या जन्माचं. अगं पण डॉक्टरांना भेटल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. त्यांना भेटल्यानंतर निदान काय काळजी घ्यायची हे तरी कळेल ना. काळजी कुंडीत लावलेल्या गुलाबाच्या रोपट्याची घेतात जानकीताई, उकिरड्यावर उगवलेल्या निवडुंगाची नाही. त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं असतं. आणि तुम्ही घेताय ती काळजी खूप आहे माझ्यासाठी. काय पाठारे साहेब, माझ्या भावाला हात लावताय तुम्ही? काय केलंय काय त्यानं? इंदुलकर मर्डर केस, त्या केसच्या तपासासाठी मी घेऊन चाललोय. कदाचित महिनाभर ठेवून घ्यावं लागेल. दादा, महिनाभर? अहो, ऐन दिवाळीच्या तोंडावर तुम्ही याला घेऊन जाताय. बायका पोरं असलेला माणूस आहे हा. हो साहेब, गुन्हेगारांना कसली आली दिवाळी आणि बायका पोरं? आता मोरासकर साहेब असे दिवाळीत फटाके फोडतील. अरे दादा, ते सरळ सरळ धमकी द्यायला लागले. ते मोरासकर साहेब म्हणजे राक्षस आहेत. राक्षस लय पटके मारतात रे भाऊ. काल रामावतीला गेला असतास तर ही वेळ आलीच नसती. असं आता ध्यानात आलं, म्हणजे हे सगळं तू जमवलेलं आहेस. तर पाठारे साहेब, घेऊन जा तुमच्या पाहुण्याला. पण मोरासकर साहेबांना सांगा, भाऊ आहे माझा, मारा पण जरा कमी. ऐन दिवाळीत घरातला माणूस असा बाहेर कुठेतरी विव्हळतोय, बरं नाही वाटणार मला. नाही नाही, मी जातो, रमावतीला जातो. रमावतीला जातो म्हणलं. ही प्रत्येक पणती जशी स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देते, तसंच या घरातल्या प्रत्येकासाठी काहीतरी करण्याची संधी मला मिळवते. आत्याबाईंसारखं मला कणखर बनू देत, ह्यांच्यासारखं एकाग्र बनू देत. गण्याचा निरागसपणा आणि सुमितेचा सोशिकपणा मला मिळू देत. या घरातला पहिला दिवस माझ्यासाठी जितका अनोळखी होता, तितकाच प्रत्येक दिवस माझ्यासाठी ओळखीचा होऊ देत. ह्या घरात आल्यानंतरचे अनेक क्षण माझ्या हातून निसटून गेले. पण आता येणारा प्रत्येक क्षण मला पकडून ठेवायचा आहे, स्वतःसाठी. भाऊजी, आज काय आहे? आज धनत्रयोदशी. दिवाळीत प्रत्येक दिवशी कसली ना कसली तरी पूजा असतेच. मग तुला काय वाटलं, दिवाळी म्हणजे फक्त फटाके फोडणे? अरे, दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे नवचैतन्य, दिवाळी म्हणजे सगळ्यांनी मिळून साजरा करण्याचा आनंद. हॅलो, ठीक आहे. काय झालं नरसिंह? माझ्यावर ज्यांनी हल्ला केला होता त्याला पोलिसांनी अटक केली.